तटकरे यांनी सांगितली हप्त्याची तारीख। महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर सरकारनं खुद्द महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना खुशखबर दिली आहे। मात्र अदिती तटकरे यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। याचा हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू। आधार लिंक असलेल्या बँक खात्यात उद्यापासून हप्ता जमा होणार। लाडक्या बहीण योजनेची दमदार वाटचाल सुरू राहणार। राज्य सरकारने अर्जांची काटेकोर पडताळणी सुरू केली आहे। आतापर्यंत विविध जिल्ह्यात लाखो अर्ज अपात्र ठरवण्यात आले। ही संख्या 50 लाखांच्या घरात जाण्याची चर्चा आहे। मात्र आतापर्यंत किती लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत पाहूया। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी 2.30 लाख महिला अपात्र। वय 65 वर्षांहून अधिक असल्यामुळे 1.10 लाख महिला अपात्र। 4 चाकी वाहनं असल्यामुळे 1.60 लाख महिला अपात्र। नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी असल्यामुळे 7.70 लाख महिला अपात्र। सरकारी सेवेत कार्यरत असल्यामुळे 2652 महिला अपात्र। गेल्या वर्षी जुलै 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। मात्र आता दर महिन्याला लाभार्थ्यांची संख्या घटत असल्यामुळे लाडकीचं टेन्शन वाढलंय। दुसरीकडे योजनेचा आर्थिक भार असल्यामुळे इतर विभागांच्या कामांवर त्याचा परिणाम झालाय। त्यामुळे सरकारची तारेवरची कसरत सुरू आहे। त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्यास सरकारच्या तिजोरीचा भारही कमी होणार आहे। गरजू व्यक्तींनाच लाभ देण्याचा सरकारचा उद्देशही त्यामुळे पूर्ण होणार आहे। गिरीश निकम, साम टीव्ही, मुंबई।